नालासोपाऱ्याच्या वाकणपाडा परिसरामध्ये प्लास्टिक रिसायकल करणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली आहे। झिग्मो पॉलिमर्स या कंपनीमध्ये प्लास्टिकचा कच्चा माल साठवलेल्या गोडाऊनला ही आग लागली होती। या आगीचं स्वरूप प्रचंड असल्याने अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली अशी प्राथमिक माहिती आणि प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। नालासोपाऱ्यात वाकणपाडा या परिसरातल्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती, साधारण कधी आग लागलेली आहे आणि आत्ताची सध्याची काय स्थिती? प्रज्ञा, नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा परिसरात असलेल्या या झिग्मो पॉलिमर्स कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली होती। सध्या ही आग आटोक्यात असली तरी अद्याप कुलिंगचं काम सुरू आहे। मात्र या आगीमुळे परिसरात मोठमोठे आगीचे लोळ उसळले होते आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन ही आग सध्या आटोक्यात आणली आहे। मात्र या आगीमुळे या कंपनी असलेला जो कच्चा माल होता तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। प्लास्टिकचे दाणे या कंपनीच्या गोदामात होते आणि त्यामुळं आग ही अधिकच भडकत होती। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आहे आणि सध्या या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं आपल्याला माहिती मिळालेली नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज।